कशी झाल्या? मस्त. एन्जॉय. आता मटन बिर्याणीसाठी आपण 1.5 किलो मटन घेतलंय. आता मटन फोडणी घालूया. तेलात आपण कांदा व्यवस्थित परतून घेऊया. त्यामध्ये मटन ॲड करूया. चांगलं हाय फ्लेमवर परतून घेऊया आपण. मीठ टाकूया चवीनुसार, हळद आणि व्यवस्थित परतून घेऊया. असा कलर चेंज झाला की मग आता एक वाफ देऊन घेऊया. छान पाणी सुटलंय बघा हळद मिठाचं. आता गरम पाणी टाकूया. लक्षात ठेवा, नेहमी गरम पाण्याचाच वापर करा. बिर्याणी राईससाठी आपण तांदूळ भिजत ठेवलेत अर्धा तास. हे खडे मसाले घेतलेत आपण. आता तेल तापलं, त्यात हे खडे मसाले टाकूया आपण. अन्नपूर्णेची पानं पण टाकलेत. कांदा टाकूया. छान परतून घेऊया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. चवीनुसार मीठ टाकूया आणि परतून घेऊया. तांदूळ आता घालून घेऊया आपण आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. थोडा सुगंध येईपर्यंत. थोडा घरगुती गरम मसाला आपण टाकतो. व्यवस्थित परतून घेऊ हलक्या हाताने. आणि आता गरम पाणी टाकून घ्यायचं. हाय फ्लेमवर आता झाकून आपण ठेवूया. त्याच्या आधी आपण थोडंसं तूप टाकूया. ह्याने फ्लेवर खूप छान येतो. आता झाकण लावून देऊया. बिर्याणी राईस आपला रेडी झाला आहे. छान मोकळा सळसळीत भात झाला आहे बघा. तुम्ही पाहू शकता. तेल तापलं आपलं. कांदा आपण त्याच्यामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया हाय फ्लेमवर. थोडंसं आपण आता मीठ ॲड करूया, म्हणजे कांदा पटकन फ्राय होतो. हे बघा, असा कलर आला की मग या मोमेंटला आपण आलं लसूणची पेस्ट टाकूया आणि व्यवस्थित त्याचा कच्चटपणा जाईपर्यंत फ्राय करूया. आता टोमॅटो ॲड करून त्याला व्यवस्थित परतून घेऊया आपण. लाल तिखट टाकूया थोडं आणि मग बिर्याणी मसाला. हे सर्व घालून नीट परतून घ्या. आणि आता आपण शिजवलेलं मटण जे आपलं ते त्याच्यात ॲड करूया आणि अलगद हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्या. सगळीकडं ते व्यवस्थित मसाला लागला पाहिजे. आता आपण एक वाफ घेऊया. मसाला रेडी आहे. आता आपण थर लावून घेऊया. आता मी जसं ज्या प्रकारे लावते थर, त्या प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप ते लावून घ्या. आधी मटनचा एक लेअर टाकला, मग आता बिर्याणी राईसचा एक थर लावूया. व्यवस्थित पसरून घेऊया ते. बिर्याणी मसाला थोडासा पावडर त्याच्यावर शिंपडूया. कोथिंबीर आणि पुदिना शिंपडूया. परत एक मटणाचा लेअर टाकूया आपण. ही प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. जेवढं तुमचं क्वांटिटी आहे मटणाची, तेवढं तुम्ही ते लेअर्स तुम्ही रिपीट करू शकता. आत्ताच किती सुंदर दिसते बघा. तोंडाला पाणी सुटतंय ना. हे बघा, असे व्यवस्थित लेअर्स लावून घ्या. सेम प्रोसेस रिपीट करायची आपल्याला. पुन्हा एकदा मटणाचा लेअर लावूया. किती टेम्पटिंग दिसते बघा मटण. आता शेवटचा लेअर. तळलेला कांदा पण टाकला आहे. थोडंसं कोथिंबीर पुदिना टाकूया. गॅस ऑन करून आता आपण तव्यावर दम देऊया. आता बिर्याणीला एक 15-20 मिनटं ठेवा. 15-20 मिनटानंतर तुमची बिर्याणी रेडी. आता छान प्लेटिंग करून घेऊया त्याची. बघा किती सुंदर टेस्टी बिर्याणी. ही खूप झटपट होते. काय मॅरिनेशनची गरज नाही, काय नाही. घरात आहेत त्या साहित्यात सगळं काही रेडी होतं. नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. माझ्या घरच्यांना तर खूप आवडते. आयत्या वेळी बनवायला खूप सोपी आहे.